आता परमेश्वराचं चिंतन करायला मिळतंय. तर हे आपलं अहोभाग्य आहे. अशा या जान्हवी दिदी स्वतः काय म्हणतात ना, मास्टर डिग्री इन डाटा. तर डाटा सायन्स मध्ये आहेत आणि मोठ्या पोस्टवरती नोकरी करतात. तरीही आपले आपल्याला त्यांनी त्या शिक्षण तर आहेच, पण त्यातूनही आपल्याला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे की खरोखर की हेही करून आपल्याला प्रेरित कसं होता येईल. कारण शेवटी अध्यात्म हा बेस आहे आणि त्याच्यामुळेच आपण उभं राहू शकतो. तर अशा ह्या जान्हवी ताई, आपलं वर्गात खूप खूप स्वागत आहे. आणि आपलं विवेचन ऐकण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्या किंवा आपण संवाद करण्यासाठी बालकांशी आपण तयार आहात. तर आपलं वर्गात स्वागत करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करते, नमन करते. आणि ताई, प्रार्थनेने सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण ताई, तुम्हाला नमन. जय श्री कृष्ण ताई, धन्यवाद. जय श्री कृष्ण सगळ्यांना. सगळ्यांना नमस्कार. चला, खूप खूप छान. चला आपण सुरू करूयात. आता आपण काय करत आहोत, जिज्ञासू परीक्षेचा अभ्यास करत आहोत, है की नाही. जिज्ञासू आपण आता द्यायची तयारी करत आहोत. आपण 12वा आणि 15वा अध्याय ऑलरेडी आपला शिकून झालेला आहे आणि आता आपण त्याचे कंठस्थ करण्याची तयारी करत आहोत, हो ना. कोणाकोणाचा कोण कोण रोज अभ्यास करताय बरं अध्यायाचा, सांगा बरोबर. ॲटलिस्ट एक अध्याय तरी रोज म्हणत आहात असे कोण लोक आहेत, हँड रेस करा. कोणी नाही म्हणत आहेत का? एक अध्याय मिनिमम रोज संध्याकाळी. आपण ठरवलं होतं ना मागच्या आठवड्यात की आपण रोज एक अध्याय म्हणणार म्हणून. बघा, जोपर्यंत आपण रोज अध्याय म्हणत नाही ना, तोपर्यंत तो आपल्या मनात रुजणार नाही. 12व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा, आठवतो का बघू आपण. मी थोडासा श्लोक म्हणते, तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, ओके. चला सुरू करूया. मय्येव मन आधत्स्व. मोठ्याने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्या पुढचा पण श्लोक म्हणायचा आहे आपल्याला परीक्षेसाठी. आठवतोय का कोणाला? कुठला आहे पुढचा श्लोक? मय्येव मन आधत्स्व. पुन्हा म्हणा पूर्ण श्लोक, म्हणजे पुढचा बरोबर आठवेल. बच्चों की आवाज नहीं आ रही है. तुम्ही लोक म्हणताय पण तुमचे आवाज नाही येत आहेत. एकदा म्हणा जय श्री कृष्ण मोठ्याने. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. आवाज नहीं येतात मुलांचे, दीदी, ठीक आहे. तीन तीन बच्चों को आगे बुला लीजिए आप, रिक्वेस्ट करके, तो फ्रंट में आ जाएंगे तीन बच्चे आगे, तो आवाज आ जाएगी शायद. अच्छा ठीक है. आ जाइए, 3 बच्चे आगे आ 5 भी आ सकते हैं. जाते हैं भैया, 5 का भी हो जाता है. 5 का भी, हां ठीक आहे. 3-5 जितके होतील तितके या. हां चला म्हणा. आता आवाज येतोय का तुमचा? जय श्री कृष्ण. मय्येव मन आधत्स्व एकदा म्हणा आणि पुढचा पण श्लोक. हरिओम. व्हेरी गुड. ह्याच्या पुढचा. व्हेरी गुड. खूप खूप छान. टाळ्या सगळ्यांसाठी, टाळ्या. मला अजून पण आवाज नाही आला तुमचा, पण तुमची लिपसिंगवरूनच कळलं मला की तुम्ही बरोबर म्हणत आहात. व्हेरी गुड. चलो, तर सांगायचा उद्देश काय होता? भगवंत काय सांगतात या श्लोकामध्ये? मय्येव मन आधत्स्व. मन सुद्धा माझ्यामध्ये ठेवा आणि काय, बुद्धी सुद्धा माझ्यामध्ये ठेवा, हो ना.
मग मन आणि बुद्धी दोन्ही लागण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? रोज रोज सांगावं लागेल ना देवाला की माझी मन बुद्धी तुझ्यामध्ये असू दे बाबा. आणि ते सांगण्यासाठी आपल्याला रोज देवासमोर बसून अध्याय म्हणावे लागतील, हो की नाही? तर सगळ्यांनी रोज संध्याकाळी संध्याकाळी किंवा सकाळी जी पण तुम्हाला वेळ तुमची सुटेबल होत असेल ती एक वेळ ठरवून, आपण रोज जेवण करायला विसरतो का? नाही विसरत ना? रोज छानपैकी टेस्टी टेस्टी 2 वेळेला जेवण करतो, 2 वेळेला नाश्ता करतो, शाळेत टिफिन आणतो, हो की नाही? मग एक वेळा देवासमोर बसून अध्याय का नाही म्हणायचे आपण? दॅट इज नॉट फेअर, राईट? तर रोज आपण अध्याय म्हणण्याचा, 2 अध्याय म्हणायला काही वेळ लागत नाही, रोज अध्याय म्हणायचेच आहे तसा निश्चय करायचा आहे. ठीक आहे ना? चला, व्हेरी गुड. आता आजचं सत्र आपण आधी प्रार्थना करूयात, भगवंताला नमन करूयात, गुरुदेवांना नमन करूयात आणि मग आपण आजचं सत्र चालू करूयात. ठीक आहे? चला, सगळ्यांनी आहे तिथे ताठ बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत. चला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण. चला, तर क्विकली आपण आधी आज 12व्या अध्यायाचा एक ओव्हरऑल समरी टाईप एक रिव्ह्यू घेऊयात. ओके, त्यानंतर आपण पुन्हा 12व्या अध्यायाची प्रॅक्टिस घेऊयात. म्हणजे आपल्याला कुठे काही जर म्हणताना, श्लोक म्हणताना कुठे काही अडत असेल, एका श्लोकानंतर दुसरा श्लोक कशा प्रकारे घ्यायचा हे कळत नसेल, तर ही आणखी एक ट्रिक आहे. आपण मागच्या वेळेला काही ट्रिक्स बघितल्या होत्यात की नाही, कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे पाठ करायचं. आपण काही ट्रिक्स बघितल्या होत्या की एक चरण घ्यायचं, ते चरण बघून म्हणायचं आणि मग न बघता रिपीट करायचं. पुढचं चरण पुन्हा बघून म्हणायचं, न बघता रिपीट करायचं. पुन्हा पूर्ण ओळ बघून न बघता रिपीट करायची, हो की नाही? आठवत आहे का सगळ्यांना? मागच्या वेळेला आपण कसा अभ्यास केला होता, हो की नाही? आठवत आहे ना? ठीक आहे, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता या वेळेला ही आणखी एक ट्रिक आहे नवीन, की जर असं करून सुद्धा जरी आपण काही श्लोक विसरत असू तर काय करायचं? तर मग श्लोकांचा अर्थ बघायला लागायचं. म्हणता म्हणता आपल्याला त्या श्लोकाचा अर्थ थोडाफार लक्षात येतो, तर तो अर्थ लक्षात आणण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला ती जी काय स्टोरी चालू आहे अध्यायामध्ये ती कळते आणि मग आपण त्या गोष्टीनुसार पुढे पुढे जाऊ शकतो की आता भगवंत काय सांगतील पुढे, आता भगवंत काय सांगतील पुढे. तर आपण तो एक थोडासा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. फार डिटेलमध्ये आपण अध्याय बघणार नाही आहोत त्याच्यामध्ये, फक्त कसं कसं पुढचा श्लोक आठवायचा एका श्लोकावरून ते आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे ना? आता बघा 12वा अध्याय सुरुवात होते. कोणाचा श्लोक आहे सुरुवातीचा? पहिला श्लोक कोण म्हणतं? व्हेरी गुड, अर्जुन उवाच. पहिला श्लोक म्हणाल सगळे मिळून सोबत? हरिओम. ओम श्री परमात्माने नमः पासून सुरू करायचं. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. टाळ्या सगळ्यांसाठी छोटीशी शाबासकी देऊन द्यायची आहे. पहिला श्लोक आपल्याला छानपैकी म्हणता येतो, हो ना? बरं, आता जेव्हा पहिला श्लोक म्हणायला सांगतील ना आपले परीक्षक आपल्याला, तेव्हा फक्त पहिलाच श्लोक म्हणायचा.
पहिल्या श्लोकानंतर पुढचा श्लोक म्हणण्याची आवश्यकता नसते, म्हणून घेतला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण परीक्षेमध्ये पहिला श्लोक सांगतील तेव्हा पहिलाच श्लोक म्हणायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या श्लोकांसाठी मग 2-2 श्लोक म्हणायचे. ठीक आहे ना? तर आता पहिल्या श्लोकात आपण काय बघितलं? अर्जुनाने प्रश्न विचारलाय, हो की नाही, भगवंतांना. काय प्रश्न विचारलाय? की जे भक्त तुमची नेहमी भक्ती करत असतात, हो की नाही, नेहमी भक्ती करणारे 2 भक्त असतात, 2 प्रकारचे भक्त असतात. आपण बघितलं होतं. एक प्रकारचे भक्त म्हणजे आपल्यासारखे, आपण मंदिरामध्ये जातो, देवाला नमस्कार करतो, हो की नाही, घरी आपल्या देवघरामधल्या देवांची आरती करतो, पूजा करतो. तर आपल्याला श्रीरामांची भक्ती करायला आवडते, आपल्याला श्रीकृष्णाची भक्ती करायला आवडते, मग आपण गणपती बाप्पाची पण भक्ती करतो, नवरात्रीमध्ये देवीची पण भक्ती करतो, हो की नाही. तर अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देवतांची आपण भक्ती करत असतो, हो ना. तर अशा प्रकारे आपल्यासारखे काही भक्त असतात. आणि मग अर्जुन म्हणतात आणखी दुसऱ्याही प्रकारचे भक्त असतात, जे म्हणतात की आम्ही फक्त त्या तत्वामध्ये मानतो, हो ना, आम्ही कुठल्याही प्रकारच्या मूर्तीची तर पूजा करत नाही, पण आम्ही देवाला तर मानतो, आम्ही देवाची भक्ती सुद्धा करतो. मग ते भक्त काय करतात? ते भक्त ध्यान लावतात आणि ओंकारावरती ध्यान करतील किंवा मग एनर्जीवरती, कुठल्याही प्रकारच्या चैतन्य तत्वावरती ते ध्यान करतील, पण ते देवतेच्या मूर्तीवरती ध्यान नाही करत. अशाही प्रकारचे भक्त असतात. मग अर्जुन म्हणतात की दुसऱ्या प्रकारच्या भक्ताचं काम तर खूप कठीण आहे, हो ना. कारण आपण ध्यान करायला बसलो की आपल्याला छान रामाची मूर्ती समोर आली, रामाचं स्वरूप समोर आलं की आपल्याला ध्यान करायला सोपं जातं, आपल्याला जप करायला सोपं जातं. पण ह्या दुसऱ्या प्रकारचे जे अव्यक्त स्वरूपाची भक्ती करतात, त्यांची भक्ती तर कठीण आहे, पण तरीसुद्धा ते करतात. मग अर्जुन विचारतो प्रश्न श्रीकृष्णांना की मग या दोघांपैकी कुठले भक्त सगळ्यात चांगले भक्त आहे, कुठल्या प्रकारची भक्ती सगळ्यात चांगली भक्ती आहे? ते मे ये चाप्यक्षरम अव्यक्तन तेषांके योग वित्तमाहा, त्यातले योग वित्तमाहा, त्यातले सर्वोत्तम भक्त कुठले आहेत? हा प्रश्न विचारलाय पहिल्या श्लोकामध्ये. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला म्हणून दुसऱ्या श्लोकापासून दुसऱ्या श्लोकापासून श्री भगवान उवाच, भगवंत अर्जुनाला उत्तर देत आहेत, हो ना. दुसऱ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते. आत्ता तुम्ही तो श्लोक म्हटला, श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. भगवंत काय म्हणतात? कुठल्याही प्रकारचे भक्त जे काय करतात? फक्त नित्ययुक्त उपासते, निरंतर नित्य माझी भक्ती करतात. नित्य, बरं का. आज मी अध्याय म्हटला, उद्या सुट्टी दिली, परवा सुट्टी दिली, असं नाही चालत. भगवंतांनी दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? कुठले भक्त माझे प्रिय आहेत? जे नित्य माझी भक्ती करतात. मग आपण एक दिवस अध्याय म्हटला आणि 2 दिवस सुट्टी दिली तर चालेल का बरं? नाही. अजून तर भगवंतांनी भक्त कसे असतात हे सांगायला सुरुवात पण नाही केली आहे. आणि तरी सुद्धा पहिला गुण काय सांगितला भक्तांचा? जे नित्य माझ्यासोबत असतात, हो ना. आपल्याकडे समजा कधी समजा दुसऱ्या दिवशी, आता उद्याच्या दिवशी कोणाकडे पाहुणे येत असतील आणि त्या पाहुण्यांमध्ये कोण कोण येत असतील? आपले भाऊ भावंड येत असतील, ना. आपल्या मामाची मुलगी येत असेल, आपल्या काकाची मुलगी येत असेल, काकाचा मुलगा येत असेल, आपले सगळे भाऊ भावंड येत असतील. तर आपल्या मनात काय राहतं दिवसभर? आज आपण जरी शाळेत आहोत तरी आपल्या मनात काय राहील? हां, उद्या मी माझ्या ताईला भेटणार आहे, उद्या मी माझ्या दादाला भेटणार आहे. आपल्या मनात सतत ती गोष्ट राहते की नाही? जरी आपण अभ्यास करत असू, जरी आपण शाळेत येत असू, मग रिक्षाने येत असू, व्हॅनने येत असू, सायकलने येत असू, किती कुठलेही कामं आपण करत असू, आपल्या मनात बॅक ऑफ द माइंड नेहमी ती गोष्ट राहते, उद्या मी माझ्या ताईला भेटणार आहे, उद्या मी माझ्या आत्याला भेटणार आहे, उद्या मी माझ्या मावशीला भेटणार आहे, हो की नाही? हे दिवसभर आपल्या मनात हा विचार चालतो. म्हणजे काय? नित्य आपल्या मनामध्ये ते चिंतन चालू असतं. भगवंत म्हणतात असं नित्य चिंतन माझ्याबद्दल तुमच्या मनात व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही खरे भक्त व्हाल. मग तेच इथे भगवंत सांगतायत की नित्ययुक्ता उपासते. त्यानंतर काय? श्रद्धया परयोपेता, श्रद्धेने जे माझी भक्ती करतात ते मे युक्ततमा मतः, ते नेहमी माझ्यासोबत राहतात आणि त्यांच्यासोबत नेहमी मी राहतो. किती सोपी गोष्ट सांगितली. आणि मग त्याच्यानंतर 3-4 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. भगवंत म्हणतात 3-4 श्लोक म्हणायचा सोबत, ज्यांचे पाठ आहेत त्यांनी पाठच म्हणूयात. आपण प्रयत्न करूयात की आपल्याला म्हणता येतो का सगळ्यांसोबत. ठीक आहे, मी सुरुवात करून देते. ओके. ये त्वक्षरमनिर्देश्यम. हरिओम.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. मला तुमची लिपसिंग वरूनच कळतंय, आवाज एवढा क्लिअर अजून येत नाहीये, पण आवाज तो कळतंय. आती है, थोड़ा और आगे आइए ना, डेली तो आती है हां, आवाज, थोड़ा और आगे आइए आप. थोडं अजून पुढे येऊन बघा बरं तुम्ही. हां, अजून पुढे येऊन बघा. हं. आता बघा. जय श्री कृष्ण. आता बघा येतोय का आवाज? जय श्री कृष्ण करा एकदा. कट रही है. ओके, येईल, पण आता येईल असं वाटतंय. ठीक है, अब आएगी ऐसा लग रहा है. कोई बात नहीं. चलो, आपकी लिपसिंग से वैसे भी पता चल रहा है मुझे, बट आपसे श्लोक भी सुन पाती तो बहुत आनंद आ जाता था. ठीक आहे, चला सुरू करूयात. तर मग इथे भगवंत काय म्हणतायत? ओके, काही प्रॉब्लेम आहे का? ओके, करायचं का सुरू? रेडी सगळे? ठीक आहे. आता इथे भगवंत काय म्हणतात, आपण जे 2 श्लोक वाचले, 2 श्लोक आपण म्हटले, त्यामध्ये काय सांगितलं? मग अर्जुनाने प्रश्न विचारला होता की नाही, मग हे जे एकदम कठीण प्रकारची भक्ती करतात ते श्रेष्ठ की नॉर्मल साधी आमच्यासारखी भक्ती करणारे लोक जास्त, कुठली भक्ती जास्त उत्तम? तर इथे भगवंत सांगतायत की ये त्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते. ही भक्ती किती कठीण आहे, जे लोक अव्यक्त स्वरूपाची भक्ती करतात, हो ना, ती भक्ती किती कठीण आहे. अनिर्देश्यम अव्यक्तम सर्वत्रगम अचिंत्यांच. अचिंत्यन, विचारच करता येत नाही अशा गोष्टीवरती ध्यान कसं लावणार, हो की नाही? जी गोष्ट आतापर्यंत तुम्ही बघितलीच नाही त्याचा विचार करायला सांगितला तर ती कळेल का बरं तुम्हाला? आता सपोज तुमच्यापैकी कोणीही आतापर्यंत रसगुल्ले खाल्ले नाहीयेत. आपण जस्ट एक इमॅजिन करू की रसगुल्ले आपण कोणी खाल्ले नाहीयेत. तुम्ही खाल्ले असतील, पण आपण इमॅजिन करू, हो ना. आणि मी इथे बसून 1 तास 2 तास तुम्हाला रसगुल्ल्याबद्दल व्याख्यान दिलं तर तुम्हाला कळणार आहे का तो रसगुल्ला कसा लागतो? नाही कळणार ना. त्यापेक्षा तुम्ही म्हणाल दीदी एवढे कुठे कष्ट करताय, एक आम्हाला रसगुल्ला खाऊ घालून द्या, मग आम्हाला कळून जाईल. 5 मिनिटाचं काम आहे, तुम्ही 2 तास का बरं भाषण देताय त्याच्यावरती, हो ना. सोपी गोष्ट आहे. भगवंत तेच म्हणतात, ज्यावरती तुम्हाला विचार करणं शक्य नाहीये त्या गोष्टीवरती ध्यान करून कसं काय बरं जमणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात अचिंत्यम, यावरती विचारच तर करता येत नाही. खूप मोठे मोठे योगी लोक, त्यांचा तेवढा अभ्यास असतो, त्यांची तेवढी साधना असते, म्हणून ते तशा प्रकारचं ध्यान करू शकतात, म्हणून ते तशा प्रकारची भक्ती करू शकतात. पण आपण नाही करू शकत. आपल्याला काय, आपल्याला छान आपण मंदिरात गेलो, भगवंतासमोर छान डोळे मिटून बसलो, एक श्लोक म्हटला, देवाला नमस्कार केला की आपलं ध्यान होऊन जातं, आपली भक्ती तशीच छान होऊन जाते. तर भगवंत म्हणतात ती जी दुसऱ्या प्रकारची भक्ती आहे ती कठीण आहे, ती कदाचित आपण करू शकणार नाही. कारण काय? कारण त्याच्यामध्ये संनियम्येंद्रिय ग्रामम, इंद्रियांवरती खूप संयम ठेवावा लागतो. अनेक वर्षानुवर्ष तपस्या करायला बसलं म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवावा लागतो की नाही. आपल्याला जर 2 तास फक्त एकदम शांत बसायला सांगितलं तर आपल्याला बसता येतं का? एकही हातपाय न हलवता एकदम शांत बसायचं, आपल्याला बसता येईल? 10 मिनिटं सुद्धा आपल्याला बसता येत नाही, हो ना. तर भगवंत सांगतात संनियम इंद्रिय ग्रामम, सगळ्या इंद्रियावरती काय करायचं? नियमन ठेवायचं, सगळ्यांना कंट्रोलमध्ये आणावं लागतं. सर्वत्र समबुद्धयः, सगळ्या गोष्टींना समानतेने बघावं लागतं, हो की नाही. मग त्यांच्यासमोर आता एकदा इथे नागपूरच्या स्वामी जनार्दन स्वामींचीच गोष्ट आहे. योगाभ्यासी मंडळ नावाची एक खूप मोठी संस्था आहे, ते जवळच आहे. तर स्वामींनीच एकदा स्वामींच्याच एका गोष्टींमध्ये हा प्रसंग येतो. एकदा स्वामी कुठे गेले होते? नर्मदा परिक्रमेला म्हणून गेले होते. नर्मदा परिक्रमा सगळ्यांना माहिती आहे, नर्मदा नदी आहे, तिची परिक्रमा केली जाते, तिची प्रदक्षिणा केली जाते, भरपूर लोक करतात. तर ते लोक नर्मदा परिक्रमेला गेले होते आणि जाता जाता, खूप कठीण असते ती परिक्रमा असं म्हटलं जातं, जाता जाता एक रस्ता आला. त्या रस्त्यावरती कुठे वळायचं नेमकं कळेना, 2 रस्ते आले. कुठला रस्ता आपला परिक्रमेचा आहे आणि कुठला रस्ता पुढे जाईल हे त्यांना माहीत नव्हतं, कुठला रस्ता बरोबर आहे हे त्यांना माहीत नव्हतं. म्हणून ते चुकून जो रस्ता चुकीचा आहे त्या रस्त्याला वळले. ठीक आहे, वळले वळले वळले, पुढे गेले आणि मग काय झालं, एक मोठी गुहा दिसली, वाघाची गुहा, एकदम मोठी.
बरं ती गुहा दिसली आणि ती गुहा म्हणजे डेड एंड होता, त्याच्या पुढे रस्ताच नव्हता. ती गुहाच होती फक्त रस्त्याच्या शेवटी, बाकी रस्ताच नव्हता. बरं आले पुढे की आता काय करायचं काय करायचं, जाऊयात मागे वळून परत जाऊयात म्हणून मागे वळले तर समोर कोण, समोर वाघोबा उभा. आता ते मागे गुहा आहे वाघोबाची आणि समोर वाघोबा उभा, मध्ये आपले जनार्दन स्वामी. काय करायचं काही कळे ना. आपण अशा जागी असतो तर आपलं काय झालं असतं, आपली तिथेच भीतीने पार सगळी गाळण उडाली असते, हो की नाही. आपण भीतीने तिथेच स्थिर झालो असतो की आता मी काय करू कळेच ना. स्वामी जनार्दन स्वामी त्यांनी काय केलं, ते म्हणाले, अहो भगवंत मी तुम्हालाच तर भेटायला येत होतो वाघोबाच्या स्वरूपात, मला येऊन इथे भेटायची काय आवश्यकता होती. बरं चला चांगलं आहे, तुम्ही भेटलात, मला आनंद झाला. तिथे त्या वाघामध्ये सुद्धा त्यांना कोण दिसलं, त्यांना भगवंत दिसले. कसं काय, आपल्याला दिसले असते का, आपल्याला असं वाटलं असतं आता हा वाघोबा येऊन आम्हाला खाणार. पण त्यांना तसं नाही झालं, त्यांना त्यामध्ये सुद्धा देव दिसला आणि त्यांनी तिथे सुद्धा देवाला नमस्कार केला, तिथे सुद्धा देवाशी ते बोलले. आणि तो वाघोबा त्यांनी त्या वाघोबाने सुद्धा त्यांना जाऊ दिलं. प्राण्यांना सुद्धा कळतं जेव्हा समोरचा योगी त्या योग्यतेचा असेल, हो ना, तो भक्त त्या पातळीचा असेल, त्याची साधना तेवढी झाली असेल, त्याची भक्ती तेवढी असेल, तर आजूबाजूचे प्राणी कितीही हिंस्र असले तरी सुद्धा ते सुद्धा त्यांना प्रोटेक्ट करतात, ते सुद्धा त्यांना काही इजा करत नाही. पण त्यासाठी तेवढी भक्ती दृढ पाहिजे, हो ना, त्यासाठी तेवढं ज्ञान पाहिजे, त्यासाठी तेवढी योग साधना पाहिजे. आणि जनार्दन स्वामी त्या गुहेमधून, त्या वाघोबाच्या विळख्यातून सुद्धा आरामात शांतपणे सुखरूप बाहेर आले. का, सर्वत्र समबुद्धयः. जिथे देव आहे, जी छान छान गोष्ट आहे, अगदी संत माणूस समोर आला त्याच्यामध्ये देव बघायला कठीण नाहीये, त्याच्यामध्ये तर देव बघतोच आपण, हो ना. पण जी दिसताना खूप भयावह वाटते गोष्ट, जिच्याकडे बघून भीती वाटते, अशा गोष्टीमध्ये सुद्धा देव दिसायला लागणं म्हणजे किती मोठी साधना लागते. तर तशी साधना या लोकांना लागते जे लोक अव्यक्ताची साधना करतात, जे लोक अव्यक्तावरती अव्यक्ताची भक्ती करतात. तर भगवंत म्हणतात हे सध्या आपल्यासाठी थोडं कठीण आहे, हो ना, आपल्याला नाही जमत अशा गोष्टी करणं. म्हणून म्हणतात की मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सगुण आराधनाच करायची, तुम्ही छानपैकी मंदिरांमध्ये जायचं, रोज पूजा करायची, रोज अध्याय म्हणायचे. हीच आपली आराधना, हीच आपली भक्ती, ज्याच्याने आपण काय करू, ज्याच्याने आपण हळूहळू हळूहळू ही जी काय आपण आत्ता गोष्ट ऐकली ना, तशा प्रकारच्या भक्तीसाठी सुद्धा आपण हळूहळू तयार होत जाऊ, हो ना. एका रात्रीत नाही होत ही गोष्ट, हळूहळू हळूहळू तयार होते. तर सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आणि मग पुढे भगवंत सांगतात की हे लोक कसे असतात, सर्वभूतहिते रताः, सगळ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्य करत असतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर ज्या जनार्दन स्वामींची गोष्ट आपण ऐकली आत्ता, त्यांचंच किती मोठं कार्य सुरू आहे. अगदी प्रत्येका व्यक्तीला निशुल्क योगासनांचा अभ्यास करता यावा म्हणून संपूर्ण नागपुरात वर्ग चालतात योगासनांचे, फ्री. जसं आपण इथे भगवद्गीता शिकतो, कशी शिकतो, फ्री शिकतो, एकही पैसा आपल्याला द्यावा लागत नाही. फक्त काय द्यावा लागतो, आपला वेळ द्यावा लागतो, हो ना, आपल्याला शिकायची इच्छा असावी लागते आणि आपण भगवद्गीता शिकून जाऊ. जसं गीता परिवाराचं कार्य आहे तसंच योगाभ्यासी मंडळाचं कार्य आहे. निशुल्क सर्वभूतहिते रताः, सगळ्यांना सगळं काही मिळावं, चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्यांना मिळाव्यात म्हणून सतत कार्य करत असतात हे लोक. अशा प्रकारची त्यांची दृढ भक्ती असते, हो ना. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत, पुढचा श्लोक म्हणायचा का सोबत, 5वा आणि 6वा श्लोक सोबत म्हणूयात आपण, ओके. मी पहिलं चरण सांगते आणि मग पुढे कंटिन्यू करा, ओके. क्लेशोऽधिकतरस्तेषां, हरिओम. व्हेरी गुड, छान छान म्हटलं, छान, सगळ्यांनी खूप छान म्हटलंय. आता आपण बघूयात. तर बघा इथे काय सांगितलं, क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां. काय आहे, अव्यक्तासक्त चेतसां. आता जे भक्त मंडळी अव्यक्ताची आराधना करतात त्यांचे कष्ट कसे, क्लेशोधिक,
अधिक कष्ट त्यांना सोसावे लागतात. अव्यक्ता हि गतिर् दुःखन देहवद भिरवाप्यते. आणि मग त्यानंतरच ते अव्यक्ताची आराधना करू शकतात, कष्ट सोसल्यानंतरच करू शकतात. आणि नंतर म्हणतात भगवंत, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. मग काय कर, अनन्येनैव योगेन, अनन्य भक्तीने. अनन्य भक्तीचा अर्थ आपण काय बघितला होता मागच्या वेळेला? अनन्य भक्ती म्हणजे कशी भक्ती आठवतंय का? आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. एक लहान बाळ आहे, खेळतंय, आपलं खेळतंय, आणि त्याची आई किचनमध्ये काहीतरी काम करते. आठवलं एक्झाम्पल सगळ्यांना? हा, गुड. मग एंडला काय होतं, त्याची आई त्याला पहिल्यांदा खेळणे देते, तो खेळत बसतो, पुन्हा काही दुसरे खेळणे देते, पुन्हा खेळत बसतो, मग टीव्ही लावून देते, टीव्ही बघत बसतो. पण एका पॉइंटला काय होतं, तो काय म्हणतो, मला आता हे सगळे खेळणे नको, मला काय पाहिजे, मला फक्त माझी आई पाहिजे, हो की नाही? मग त्या पॉइंट पर्यंत जोपर्यंत फक्त पोहोचत नाही की मला आता बाकी काही नको, मला फक्त कोण पाहिजे, मला सगळीकडे फक्त माझा भगवंत पाहिजे, मला फक्त माझी भक्ती करायची आहे, हो ना? मग भले किती सारे कामं मी करत असू ना, तेवढी ती भक्ती सतत आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपण त्या स्टेजवरती पोहोचतो ती होते अनन्य भक्ती, हो की नाही? मग आपले सगळे संत मंडळी असेच होते. संत तुकाराम महाराज, त्यांचं स्वतःचं किराणा मालाचं दुकान होतं. संत सावतामाळी, त्यांचं माळी होते, ते त्यांचं बगीचे नीट ठेवण्याचा त्यांचा उद्योग होता, हो ना? लोकांचे सगळ्यांचे बगीच्यांची ते देखभाल करायचे, माळी. त्यानंतर आपले संत गोरा कुंभार, कोण होते? कुंभार होते, हो ना? तर माती तुडवणे, त्याचे घडे बनवणे हे त्यांचं काम होतं. हे सगळे संत मंडळी यांनी काय केलं, मग आपले आपले कामं करता करता सुद्धा यांची काय चालायची, अनन्य भक्ती, सतत त्यांची भक्ती चालायची. म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रकारे आपलं आपलं काम तर करायचंच आहे, आपल्याला काम करणं सुटणारच नाही कधी, हो की नाही? पण त्याच्या बरोबरीने मग मी ही बाग लावतोय, सावतामाळी कसा विचार करायचे, मी ही बाग लावतोय तर ही बाग कोणाची आहे? ही बाग विठ्ठलाचीच आहे, हो ना? हे सगळे झाडं सगळे विठ्ठलच आहेत. आणि मी फक्त काय करतोय, मी जेव्हा त्या झाडांची काळजी करतो तेव्हा मी काय करतो, तेव्हा मी माझ्या विठ्ठलाचीच भक्ती करतो, कारण हे झाडं म्हणजे विठ्ठल आहेत, हो ना? संत मीराबाईंचं किती सुंदर एक भजन आहे, संत जनाबाईंचं सुंदर भजन आहे, देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते. मी काही घेतोय तरी पण मी देवच घेतोय, मी काही देतोय तरी सुद्धा मी देवच देतोय. अशा प्रकारची सगळ्या आपल्या कामांमध्ये भगवंताशीच मी जणू काही बोलते आहे, अशा प्रकारचा भाव त्यांचा येतो, तेव्हा ती होते अनन्य भक्ती. भगवंत म्हणतात तेषामहम समुद्धरता, 7वा श्लोक. भगवंत म्हणतात हे जे अनन्य भक्तीचे जे लोक आहेत, मग 7व्या श्लोकामध्ये पुन्हा ती गोष्ट कनेक्ट करतात, त्या लोकांचं काय होतं, तेषामहम समुद्धरता. जी व्यक्ती अशा प्रकारे भक्ती करते ना, त्यांचं समुद्धरता, त्यांचा काय होतो, उद्धार होतो. कुठून उद्धार होतो? मृत्यू संसार सागरात. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हे जे काही जन्म मृत्यूचा हा जो काही लूप चालू आहे त्यातून त्यांचा उद्धार होतो, त्याच्या पलीकडे ते पोहोचतात, हो की नाही? आपण किती वेळा जन्म घेतो, कितीदा आपला मृत्यू होतो, या अगोदर आपण वेगवेगळ्या शरीरांमध्ये असू, याच्या पुढे सुद्धा आपण वेगवेगळ्या शरीरांमध्ये असू. भगवंत म्हणतात या सगळ्यामधून त्यांचा उद्धार करतो. बेसिकली काय, जरी प्रत्येक वेळेला जन्म मिळाला तरी प्रत्येक वेळेला इतका छान जन्म मिळतो की नेहमी हे लोक कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमाने माझ्याशी कनेक्टेड राहतातच. जसे आता आपण, हो ना, आपला जन्म तर छानपैकी मिळाला आपल्याला, पण पुढे काय झालं, भरपूर लोकांचा जन्म मिळून जातो, 90 वर्ष होऊन जातात, तरी भगवंताचं नाव त्यांच्या तोंडावरती येत नाही, त्यांच्या जिभेवरती येत नाही. आणि आपण काय करत आहोत, आपण एवढ्या लहान वयापासून भगवद्गीता शिकत आहोत, हो की नाही? भगवद्गीतेमध्ये काय श्लोक सांगितले, भगवंतांनी कुठलं ज्ञान सांगितलं आपण बघत आहोत. तर भगवंत म्हणतात मृत्यू संसार सागरात, या सगळ्या मृत्यू संसार सागरात, या सगळ्या जो काही जन्म मृत्यूचा ही जी काही कठीण ही लूप आहे, हे चालू राहणारी ही जी काही गोष्ट आहे, त्यामध्ये मी काय करतो, त्यांच्या उद्धाराच्याच गोष्टी त्यांना सतत देत राहतो. म्हणजे लहानपणापासून यांना गीता शिकायची बुद्धी मी देतो, त्यांना चांगले आईबाबा देतो, चांगली शाळा देतो, चांगले मित्र देतो. अशा प्रकारे मी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांचा उद्धार करत राहतो. भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा. आणि मग काय होतं, आणि
अशा प्रकारे हे सतत माझ्याशी जोडले राहतात. मैया वेशित चेतसाम, अशा प्रकारे भगवंत 7व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. मग चला 7वा 8वा श्लोक आपण एकदा सोबत म्हणूयात. सुरू करायचं. तेषामहं समुद्धरता. हरिओम. एक्सलंट, परफेक्ट, खूपच छान. यावेळेला आवाजही खूप छान आला तुमचा सगळ्यांचा. व्हेरी गुड. तर मग 8व्या अध्यायात सांगतायत भगवंत, म्हणून काय कर, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय, म्हणून मन आणि बुद्धी नेहमी माझ्यामध्ये ठेव. जर अशा प्रकारे जमलं है ना, ही ट्रिक जर जमली, भक्ती करताना पूर्ण अनन्य भक्ती करण्याची ही ट्रिक जर तुम्हाला जमली, तर निवसिष्यसी मय्येव, तर तुम्ही सतत माझ्याशी जोडलेले राहाल. आता ऊर्ध्वन्न संशय, मग यामध्ये काळजी करण्याची गरजच नाहीये. सगळ्या प्रकारे कुठे जाऊ आपण, ऊर्ध्व म्हणजे सगळ्या प्रकारे प्रगती होईल जीवनामध्ये. आध्यात्मिक, भौतिक, जीही काही प्रगती तुम्हाला, मग अभ्यासाला बसलात तर एकदा अभ्यासाचा तो जो काही आहे, जो काही आपण अभ्यास करत आहोत, एकदा वाचून आपल्याला तो अभ्यास लक्षात राहील, हो ना. खेळायला गेलात तर खेळणं पण छान होईल, आपलं शरीर सुदृढ राहील. श्लोक म्हणायला लागलात तर एकदा म्हटलेला श्लोक पाठ होईल. मित्र बनवायचे असतील तर खूप सारे मित्र बनतील. भाषण द्यायचं असेल तर छानपैकी बोलू शकाल. जे काही करायचं असेल ते छानपैकी करू शकाल, जेव्हा भक्ती करायला छान शिकाल, हो ना. जेव्हा अनन्य भक्ती करता येईल तुम्हाला. म्हणून भगवंत सांगतायत, म्हणून काय करायचं, म्हणून बुद्धी आणि मन नेहमी माझ्यावरती ठेवायचं. मग आता मन आणि बुद्धी भगवंतामध्ये लावायची, तर कसं लावायचं बरं, त्याचे काहीतरी ट्रिक्स असल्या पाहिजेत, हो ना. तर अशा प्रकारच्या ट्रिक्स, अशा प्रकारचे काही रस्ते भगवंतांनी आपल्याला 9व्या ते 12व्या श्लोकापर्यंत सांगितले आहेत, हो ना. मग आपल्याला जमत नाही ना मन बुद्धी लावायचं, म्हणजे काय करायचं, ध्यान करायचं का. पण मग ध्यान करायचं म्हटलं तरी 10 मिनिटापेक्षा जास्त ध्यान आपल्याकडनं होत नाही, हो ना. आपण खूप खूप वेळ ध्यान लावून बसू शकत नाही. स्वामी विवेकानंद कसे बसायचे, एकदा त्यांचं ध्यान लागलं की त्यांना आजूबाजूचं काही भानच राहायचं नाही. ध्यान लागलं की ते त्या ध्यान साधनेमध्ये इतके मग्न होऊन जायचे की त्यांचे मित्र त्यांना आवाज देत आहे, अरे नरेंद्र, अरे नरेंद्र, उठ उठ उठ. एकदा तर त्यांच्या समोर साप येऊन बसला होता, खूप मोठा साप. सगळे मित्र घाबरले. नरेंद्र बिचारा आपलं ध्यान लावून बसलेले आहेत, त्यांच्या समोर साप आला. सगळे मित्र घाबरले, अरे किती मोठा साप आहे, उठ उठ. नरेंद्रला भानच नाही, ते आपले ध्यानमग्न. आणि त्या सापाने सुद्धा त्यांना काही केलं नाही, कारण की काय, त्या सापालाही ओळखू आलं ना, संत कोण आहे, ही व्यक्ती अशी आहे जिच्याकडून आपल्याला कधीही कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीये. त्या सापाने त्यांना काही त्रास दिला नाही. पण सगळे मित्र तर घाबरले. त्यांच्या आईला सुद्धा बोलवून आणलं की हे बघा, हा उठत नाही, ह्याला किती आवाज दिले. पण नरेंद्र आपला ध्यानमग्न. आपलं होतं का असं, आपलं नाही होत असं, हो ना. आपल्याला लगेच कळतं आजूबाजूला काय चालू आहे. आपल्याला लगेच किचन मधल्या आई काय छान पदार्थ बनवते त्याचा सुद्धा वास येतो. आपले मित्र कोणाला, आपल्या मित्रांनी आपल्याला आवाज दिला तर त्यांचा सुद्धा आपल्याला आवाज लगेच येतो. 2 मिनिटात आपलं ध्यान भंग होऊन जातं, हो ना. मग भगवंत म्हणतात की अच्छा, ध्यान करणं आपल्याला शक्य नाही, मग काय करायचं. मग काय करायचं, एखादी गोष्ट करणं शक्य नाही तर दुसरा त्याला काहीतरी रस्ता असेल, हो ना. हे नाही तर अजून तिसरा काहीतरी रस्ता असेल. तर हे रस्ते आपल्याला पुढच्या 9व्या ते 12व्या श्लोकापर्यंत भगवंत सांगतायत की कुठल्या कुठल्या रस्त्याने मन आणि बुद्धी माझ्यामध्ये तुम्ही लावू शकाल, त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकाल. तर बघूयात आपण 9वा आणि 10वा श्लोक सोबत म्हणूयात, मग 11वा आणि 12वा श्लोक नंतर सोबत म्हणूयात. चला 9वा 10वा श्लोक सोबत म्हणायचा आहे. थांबा, मी तुम्हाला पहिलं चरण सांगते. ओके. अथ चित्तम समाधातुन. हरिओम. थांबा 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 थांबा, एक मिनिट. वेट. आपलं काय ठरलं होतं, मी चरण म्हटलं की ते पुन्हा रिपीट करायचं, हो ना. अथ चित्तम समाधातून पुन्हा रिपीट करायचं आणि मग पुढचं म्हणायचं. ओके.
पुन्हा एकदा म्हणा. अथ चित्तं समाधातुं. तरी पुढचा पण. परफेक्ट, खूप छान. आता इथे आपण काय म्हटलं, अथ चित्तम समाधातून न शक्नोषी मयी स्थिरम. आता भगवंत तेच म्हणतायत की हे असं जर का एकदम समाधातून चित्त तुमचं, मन तुमचं एकदम फिक्स, एकदम पक्क भगवान माझ्यामध्ये लावता येत नसेल तर काय करायचं, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. मग काय करायचं, अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे काय, आपला नॉर्मल अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे संस्कृतमध्ये अभ्यासचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, रोज ती गोष्ट करत राहणे. अभ्यासचा अर्थ आहे प्रॅक्टिस. म्हणून आपण आपला अभ्यास पण शाळेचा जो रोज करतो तो असा परीक्षेच्या आदल्या दिवशी करून ठेवून दिला असा नसतो बरं का. त्याचं पण नाव अभ्यास आहे. म्हणजे काय करायचं, तो पण रोज करायला पाहिजे, थोडा थोडा रोज त्याची रिव्हिजन केली पाहिजे, थोडी थोडी. तर भगवंत म्हणतात मग ध्यान नाही लावता येते ना, मग काय करायचं, ध्यानाचा अभ्यास करायचा. आत्ता आपल्याला नाही लावता येते ध्यान खूप वेळासाठी, रोज थोडा 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 थोड्या वेळासाठी लावायचं. आज 1 मिनिटासाठी लावलं, उद्या 2 मिनिटासाठी लागू शकतं, परवा 3 मिनिटासाठी लागू शकतं. काहीतरी प्रोग्रेस रोज त्याच्यामध्ये होऊ शकते. म्हणून भगवंत म्हणतात की रोज अभ्यास योगेन ततो. रोज हा काय करायचा, आपण याची प्रॅक्टिस करायची रोज. बरं, मग ज्यांना ही सुद्धा जमत नसेल, काही आपल्याला जमते बरं का, हे या लोकांसाठी ज्यांना जमत नाही. आपल्याला सगळ्यांना ध्यान लावण्याची प्रॅक्टिस जमू शकते, हो ना. आपण सगळ्यांनी ठरवलंय की आम्ही आता रोज अध्याय म्हणणार आहोत देवासमोर गीतेचा. पक्क ठरवलंय की नाही ठरवलंय? ठरवलंय ना, रोज म्हणणार आहोत ना आपण अध्याय. व्हेरी गुड. तर आता हाच अध्याय म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं, 2 मिनिट भगवंतासमोर शांत ध्यान लावून बसण्याचा प्रयत्न करायचा. अगदी सोपं आहे, हो ना. बरं, आणि ध्यान तुम्ही कुठेही लावू शकतात. नॉट नेसेसरीली की संध्याकाळी दिवा लावल्यानंतरच ध्यान करायला पाहिजे, आवश्यक नाही आहे अजिबातच. कुठेही तुम्हाला कुठेही रिकामा वेळ मिळाला की आता ओके मला 5 मिनिटं आहेत, ध्यान लावून आपण बसू शकतो. ध्यानाला कुठलेच नियम नाही आहेत. आपण देवाची पूजा करायला जातो तर आपल्याला नियम असतो की नाही, की आंघोळ करून पूजा करावी, हो ना. आंघोळ करून छानपैकी तिलक वगैरे लावून आपण देवाची पूजा करावी, आईबाबांना नमस्कार करावा. अशा प्रकारे नियम असतात देवाच्या पूजेसाठी. ध्यानासाठी एकही नियम नाहीये, एकही नाही. नियम फक्त एवढाच की आजूबाजूचं जर वातावरण शांत असेल तर खूपच छान, जेणेकरून आपल्याला शांततेमध्ये ध्यान आपलं पटकन लागतं. आणि दुसरं म्हणजे आपण शांत एकाग्र चित्त बसण्याची आपली तयारी पाहिजे. एवढा एकच नियम आहे, आपण शांत बसण्याची आपली तयारी. बाकी कुठलाही नियम ध्यानाला नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठेही असा, तुम्ही ध्यानाची प्रॅक्टिस रोज करू शकता. रोज कितीही वेळा करू शकतात. जेव्हा 5 मिनिटाचा वेळ मिळाला ध्यान करायला बसायचं. आता स्वामी विवेकानंद पण कसा ध्यान करायचे, खेळून झालं मित्रांशी की काय करायचे, बसले झाडाखाली आणि लागलं ध्यान, तिथेच ध्यानाची प्रॅक्टिस करायला सुरू करायचे. आता खेळून आल्यानंतर हातपाय मळलेले असतात, आपण थकलेलो असतो, घामाने डबडबलेलो असतो, तरी सुद्धा मग ध्यान, देवाला नमस्कार करायचा तर हातपाय धुवून देवाला नमस्कार करायचा. पण ध्यान करायचं असेल तर त्याला असे काहीही नियम नाही. किती छान गोष्ट आहे. त्यामुळे आपण सगळे केव्हाही ध्यान करण्याची प्रॅक्टिस करू शकतो. ओके, तर करणार आहोत का सगळे, प्रयत्न करणार आहोत का ध्यान करण्याची प्रॅक्टिस करायचा? किती सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे. म्हणजे सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. मग भगवंत सांगतात अशा प्रकारे अभ्यास करायचा त्या गोष्टीचा. अगदी सोपी गोष्ट आहे अभ्यास करायला. म्हणून मग नंतर भगवंत सांगतात की अभ्यासेप्य समर्थ होसी. पण मग अशा प्रकारे प्रॅक्टिस करायला पण जे लोक असमर्थ आहेत, जे लोक अशा प्रकारे सुद्धा प्रॅक्टिस नाही करू शकत. आता बरेच लोक असतात, आपल्याला सगळं काही छान मिळालंय, आपल्या दृष्टीने सगळं काही छान आहे, आपल्याला थोडा थोडा वेळ मिळतो, म्हणजे आपलं वातावरण पण खूप छान आहे, आपल्या आजूबाजूचं प्रसन्न आहे सगळं काही. काही लोक इतक्या डायव्हर्स परिस्थितीमध्ये राहतात, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात. उदाहरण घेऊयात आपण. ओके, समजा सीमेवरती एखादा सैनिक लढतोय
लढतोय किंवा मग सतत पहारा देतोय, हो ना, की शत्रू पक्षाकडनं कोणी काही हल्ला करत नाहीये ना, कोणी काही ज्या गोष्टी करायला नको अशा गोष्टी करत नाहीयेत ना, असं सतत तो व्यक्ती सीमेवरचा आपला जो सैनिक आहे तो सतत पहारा देतोय. त्याला चालेल का बरं असं 5 मिनिटं मध्येच ध्यान करायला तो बसला तर चालेल का? असं नाही चालणार की नाही. त्याला त्याचं काम आहे. सपोज सियाचीन ग्लेशियरवरती आपले सैनिक पोस्टेड असतात. तिथे कशा प्रकारचं वातावरण असतं? निगेटिव्ह टेम्परेचर असतं, सतत बर्फ असतो, खूप अधिक थंडी असते की जिथे नॉर्मल व्यक्तींना राहणं शक्य नाही. अशा ठिकाणी आपले सैनिक जाऊन त्यांचं काम करतायत, आपली रक्षा करतायत, देशाची रक्षा करतायत, हो ना. तर अशा प्रकारचे ज्यांचे कामं असतील त्यांना असं बसलं आणि 10-15 मिनिटं ध्यान लावून बसलं तर चालेल का? नाही. त्यांना एकनेक क्षण काय करायचं असतो? एकनेक क्षण त्यांना लक्ष द्यायचं असतं की आपल्या आजूबाजूला सगळं काही ठीक आहे ना, शत्रू पक्षातले लोक काही घातक कामगिरी तर करत नाहीयेत ना आपल्या देशावरती. अशा प्रकारे त्यांना लक्ष सतत ठेवायचं असतं. मग काय करायचं? मग भगवंत सांगतात की हो, त्यांच्यासाठी सुद्धा रस्ता आहे. मग त्यांनी भक्ती नाही का करू? त्यांनी पण करावी भक्ती. मग कशी करावी? इथे भगवंत सांगतायत ठीक आहे, ज्यांना ध्यान करणं नसेल जमत त्यांनी काय करावं? मत्कर्म परमो भव. मग इथे भगवंतांनी काय सांगितलं? तुम्ही कनेक्शन लक्षात घेत आहात अशी आशा करते, हो ना. भगवंत इथे म्हणतात की अभ्यासेप्य समर्थोसी. पहिल्यांदा सांगितलं अभ्यास करणं शक्य नसेल तर मग काय करायचं? मत कर्म परमो भव. सगळ्या प्रकारचे कर्म माझ्यासाठी करतो आहे अशा प्रकारे मनामध्ये भाव असला पाहिजे. मग जो सैनिक देशाचं रक्षण करतोय, सैनिक काय विचार करेल की मी माझ्या देशाचं रक्षण करतोय म्हणजे काय करतोय? मी माझ्या देशाचे रक्षण करतोय कारण की माझ्या देशातले सगळे लहान लहान जे बालक आहेत ते छानपैकी शाळेत जाऊन शांतपणे त्यांना अभ्यास करता यावा म्हणून मी माझ्या देशाचं रक्षण करतोय, हो की नाही. छानपैकी मंदिरं छानपैकी राहावीत देशामध्ये. त्यानंतर वैदिक आहेत त्यांचं छानपैकी वेद पठण व्हावं. भगवद्गीता मुलं शिकतायत ते छानपैकी शिकू शकले पाहिजेत. सायंटिस्ट आपलं काम करतायत त्यांनी शांतपणे आपलं काम त्यांना करता यावं म्हणून मी देशाचं रक्षण करतोय. मग बेसिकली काय केलं? मी बेसिकली माझ्या भगवंताचीच पूजा करतोय जेणेकरून मी माझ्या देशातले सगळे लोक छानपैकी आपलं आपलं काम त्यांना करता यावं म्हणून मी देशाचं रक्षण करतोय. मग हे काय झालं? ही सुद्धा त्याच्या दृष्टीने देवाची पूजा झाली. अशा प्रकारे जर भाव मनामध्ये असतील तर त्याची सुद्धा भक्ती सार्थकी लागते असं भगवंत म्हणतात. म्हणून अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव. म्हणून आपल्याला सुद्धा हे लागू होतं की जे जे काही आपण काम करत आहोत ते मी भगवंतासाठी करत आहे अशा प्रकारचा भाव माझ्या मनामध्ये असला पाहिजे. मदार्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. आणि मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारे जर कर्म केलं तर निश्चितच सिद्धी मिळते. सिद्धी म्हणजे काय? ते कर्म आपलं कंप्लीट होतं, पूर्ण होतं, अर्धवट नाही सुटत, ते आपलं कर्म पूर्ण होतं. आणि मग भगवंत काय सांगतायत? अथई तदप्यशक्तोसी. 11वा-12वा श्लोक आपण सोबत म्हणूयात. रिपीट करायचं आहे. ओके, मी जे चरण म्हणेन ते रिपीट करायचं. तयार सगळे लोक? चला, गुड. अथई तदप्यशक्तोसी. हरिओम. पुढचा पण श्लोक आठवतोय का? श्रेयो व्हेरी गुड, परफेक्ट, खूप छान. आता काय सांगितलं इथे भगवंतांनी? अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः. मग हे पण जर नसेल जमत, तुमच्या मनातनं मी भगवंतासाठी हे सारं कार्य करत आहे हे सुद्धा तुमच्या मनात विचार येत नसेल तर मग काय करायचं? जे काही काम आपण करत आहोत त्या सगळ्याचं फळ भगवंत म्हणतो ते अर्पण करून टाकायचं, हो ना. शाळेत पहिला नंबर आला, ओके, छान, व्हेरी गुड, पहिला नंबर आला, अभ्यास केला, छान. पण कशामुळे पहिला नंबर आला? कारण अभ्यास करण्याची बुद्धी भगवंतांनी मला दिली म्हणून पहिला नंबर आला, हो की नाही. तर जेही काम करायचं ते भगवंताला
श्रीकृष्णार्पणमस्तू करून अर्पण करायचं. सर्व कर्म फल, सगळ्या कामाचं जे फळ आहे ते त्यागन, त्याचा त्याग करायचा. कुठे करायचा? त्याचा त्याग भगवंताच्या चरणाशी करायचा. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात, अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्मफल त्यागन ततः कुरुयतात्मवान. आणि मग भगवंत सांगतात, आता आपल्याला कळलं कुठले कुठले रस्ते सांगितले. मग भगवंतांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, अथ चित्तम समाधातून न शक्नोषी मयी स्थिरम. पहिल्यांदा जर सांगितलं मन आणि बुद्धी एकत्र करायची, मन आणि बुद्धी माझ्यामध्ये लावायची. मग मन आणि बुद्धी माझ्यामध्ये लावताना काय, जर मन माझ्यामध्ये लागत नसेल तर मग काय करायचं? अभ्यास योगेनं तो अभ्यास करायचा. मग नंतरच्या श्लोकामध्ये सांगितलं, अभ्यासेप्य समर्थोसी. अभ्यास करणं पण शक्य नसेल तर काय, मत्कर्म परमो भव. जे जे काही काम करत आहे ते ते काम माझ्यासाठीच करतोय अशा प्रकारे विचार करायचा. पण मग ते पण होत नसेल तर मग काय, अथई तदाप्य शक्तोसी. तेही करता येत नसेल तर मग काय करायचं? सर्व कर्म फल त्यागम. मग काय, सगळ्या कर्माच्या फळांचा त्याग करायचा, रिझल्ट्सचा सगळ्याचा त्याग करायचा. म्हणजे काय, भगवंतांना थँक्यू म्हणायचं की हे सगळं काही जे काही झालं माझ्याकडून चांगलं ते तुम्ही मला दिलेल्या बुद्धीमुळे झालं, हो ना, बाकी काही नाही. अशा प्रकारे भगवंतांच्या समोर ते जे काही आपलं कार्य आहे ते अर्पण करायचं. मग भगवंत या 12व्या श्लोकामध्ये सांगतात कशा प्रकारे ही कशी हायरार्की आहे, काय ज्ञान श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे की अभ्यास श्रेष्ठ आहे, काय काय श्रेष्ठ आहे हे भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. मग 12वा श्लोक, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाश ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्यागस त्यागात् शांतिरनंतरम. भगवंत म्हणतात ज्ञान, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासाच ज्ञानात ध्यानम विशिष्यते. बघा, ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे? अभ्यास करणं अधिक श्रेष्ठ आहे, हो ना. अभ्यास अधिक आपला झाला पाहिजे. जितका जास्तीत जास्त आपण अभ्यास करू. कशाचा अभ्यास? ध्यानाचा अभ्यास, भक्तीचा अभ्यास. आपण जे काही कर्म करत आहोत ते कर्म भगवंतासाठी करत आहोत हा सतत विचार मनामध्ये असण्याचा अभ्यास तो श्रेष्ठ आहे. मग ध्यानात ध्यानम विशिष्यते. मग त्या ध्यानापेक्षाही काय श्रेष्ठ आहे? ध्यान करणं श्रेष्ठ आहे. भगवंताचं ध्यान आपल्या मनामध्ये सदैव असलं पाहिजे, ते ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफल त्यागस. त्या ध्यानापेक्षाही कर्माचं फळ त्याग करणं श्रेष्ठ आहे. जेही काही माझ्याकडून चांगलं झालं ते कोणामुळे झालं? ते भगवंतामुळे झालं. तो कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. आणि या त्यागामुळेच काय होतं? या त्यागामुळे आपलं मन शांत राहतं, जेणेकरून आपण आपले सगळे कामं छानपैकी करू शकतो, हो ना. आणि मग भगवंत काय सांगतात पुढच्या 2 श्लोकांमध्ये? आपण पुढचे 2 श्लोक म्हणू. पुढचे 2 श्लोक आपण आता म्हणूयात. मी एक चरण सांगते, पुढचे 2 श्लोक तुम्ही कंटिन्यू करा. त्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय? त्यामध्ये सांगितलंय की जो खरा भक्त असतो माझा तो कशा प्रकारे असतो. आता अध्यायाचं नाव काय आहे बरं? क्विकली सांगा मला अध्यायाचं नाव. भक्तियोग. व्हेरी गुड, खूप छान. तर म्हणजे काय सांगितलंय या अध्यायामध्ये भगवंतांनी? भक्त किती छान असतात माझे, कशा प्रकारे असतात. आता भक्त म्हणजे काय असतात? मग भगवंतांनी असं नाही सांगितलं की जो भगवे वस्त्र घालून राहतो सतत तोच माझा भक्त असतो, हो ना. असं नाही सांगितलं. जो नेहमी हातामध्ये माळ घेऊन सतत माझा जप करतो तोच माझा भक्त असतो, असं पण नाही सांगितलं, हो ना. किंवा जो फक्त रामाची पूजा करतो तोच माझा भक्त असतो, जो गणपतीची पूजा करतो तो माझा भक्त नसतो, असंही नाही सांगितलं. भगवंतांनी काय सांगितलं? ज्यांच्याकडे खूप छान छान गुण असतात, सद्गुण असतात, ते लोक माझे भक्त असतात. मग ते कुठले कुठले सद्गुण असतात भक्तांमध्ये? ते सद्गुण भगवंतांनी 13व्या श्लोकापासून पुढे सांगितले आहेत, हो ना. आता ही सगळी सद्गुणांची लिस्ट आहे की माझे भक्त म्हणताना तुम्ही, आपल्याला वाटतं की नाही की आपण भगवंताचे भक्त आहोत? आपण सगळे भक्त आहोत की नाही? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोण कोण आहे इथे भक्त भगवंताचे? सगळे भक्त आहोत आपण. व्हेरी गुड, क्या बात आहे, क्या बात आहे. सगळे आपण भक्त आहोत. मग भगवंत म्हणतात की ओके, बरोबर आहे, तुम्ही भक्त आहात, छान, मला मान्य आहे. पण मग आपण भक्त आहोत तर आपल्यामध्ये हे सगळे गुण आहेत का? भगवंत आपल्याला तेच सांगता, एकदा चेक करा बरं का. या सगळ्यापैकी 2-3 जरी असले तरी ठीक आहे, पण सगळे असले तर अतिउत्तम, है ना. मग एकदम प्रॉपर भक्त हो भगवंताचे. भगवंत म्हणतात की माझे भक्त होण्यासाठी काही गुण लागतात अंगामध्ये.
ते गुण आहेत का तुमच्यामध्ये ते बघायचे आहेत. तर ते गुण जे बघायचे ते पुढच्या श्लोकापासून आपल्याला भगवंत एकेका गुणाचे इंट्रोडक्शन करून देत आहेत. हा गुण आपल्यामध्ये आहे का, हा गुण आपल्यामध्ये आहे का, असं आपण स्वतःच चेक करायचं जेणेकरून आपल्याला कळेल. आणि नसेल तर काय करायचं, तो गुण आणण्याचा प्रयत्न करायचा. सतत लक्षात ठेवायचं की हा गुण मला माझ्यामध्ये आणायचा आहे, तर मी तशी माझी वागणूक आहे का हा गुण माझ्यामध्ये असण्यासाठी. तर ते स्वतःचं चेक करायचं. म्हणून हे पुढचे काही श्लोक तर आपण करूयात. नीट लक्ष देऊन म्हणायचे श्लोक आणि नीट लक्ष देऊन त्याचा कनेक्ट लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढच्या श्लोकाशी. ओके, आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत आहोत, तर त्या दृष्टीने नीट लक्ष देऊन श्लोक म्हणूयात. ओके, चला मी पहिलं चरण म्हणते, 13वा आणि 14वा श्लोक सोबत म्हणायचा आहे. रिपीट करायचं आहे पहिलं चरण. अद्वेष्टा सर्वभूतानां. हरिओम. व्हेरी परफेक्ट, किती छान. बरं, यो मद भक्त समे प्रिय. भगवंतांनी काय सांगितलं सगळ्यात शेवटी, तो भक्त माझा सगळ्यात अधिक प्रिय असतो. कुठला? अद्वेष्टा, है ना. अद्वेष्टा म्हणजे कोणाही बद्दल मनामध्ये द्वेष भावना नाही. मनामध्ये द्वेष भावना नसावी कोणाच बद्दल नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण द्वेष करायला लागतो कोणाचा, है ना. जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल, हा ती अशीच आहे, अशा प्रकारे आपण म्हणून काही ना काहीतरी म्हणून आपण सोडून देतो. का बरं? तर ती व्यक्ती आपल्या मनासारखे कामं करत नाहीये म्हणून. मनामध्ये अजिबात द्वेष भावना नको कोणाच बद्दल, सगळ्यांबद्दल प्रेम हवं. मग कशाची भावना हवी? मैत्रीची भावना हवी. जणू काही सगळे काही माझे मित्र आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये होते, सगळ्यांना माहिती आहे ना. बालकृष्ण गोकुळामध्ये होते, जायचे सगळे गुरं गाई वगैरे घेऊन जंगलामध्ये चरायला घेऊन जायचे त्यांना. आणि मग जोपर्यंत गायी चरत आहेत तोपर्यंत बालकृष्ण भगवान श्रीकृष्ण काय करायचे? बासरी वाजवायचे, हो ना. आपल्या मित्रांबरोबर बसायचे. किती सारे मित्र होते त्यांचे, आठवते का कोणाला? अनेक मित्र, खूप सारे मित्र भगवंताचे होते, हो ना. मग ते कसं? असंच भगवंत तेच म्हणतात की आपला स्वभाव कसा असावा? मैत्र. सगळ्यांची आपली मैत्रीपूर्ण वागणूक असावी, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की अच्छा हा का, तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे. सगळ्यांना आपण त्यांचे मित्र असल्यासारखं वाटावं, असं प्रेम सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल असावं. म्हणजे आपण भगवंताचे भक्त व्हायला पात्र होऊ शकतो, हो की नाही. भगवंताने सांगितलं अद्वेष्टा सर्व भूतानाम, कोणाच बद्दल मनामध्ये द्वेषभावना नाही, मैत्रीची भावना असावी. मग काय? कारुण्य असावं, हो ना. कारुण्य म्हणजे काय? दुसऱ्याला कोणाला थोडा त्रास होत असेल तर आपल्याला पण तो त्रास थोडा जाणवावा मनामध्ये, हो ना. ते म्हणजे कारुण्य. कोणाला काही थोडंसं लागलं, समजा कोणाला आपल्या शाळेमध्ये आपल्या मित्राला थोडंसं लागलं, काही खरचटलं, पडला, तर जेव्हा त्याला ते डेटॉल वगैरे लावायला आपण घेऊन जातो, त्याला दुखतं, तर आपल्यालाही थोडंसं वाईट वाटतं की नाही, की त्याला बिचारायला दुखतंय, तर आपल्याला पण त्याचं वाईट वाटतं. ती भावना म्हणजे कारुण्याची भावना. ती भावना सगळ्यांबद्दलच आपल्या मनामध्ये असावी. निर्ममो, माझी 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 गोष्ट नसावी, हो ना. ही पेन्सिल माझी आहे, हे इरेझर माझं आहे, तू का बरं घेतलं? तर ते माझं 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 जी भावना आहे ती भावना आपल्या मनामध्ये नसावी. निरहंकार, अहंकार नसावा, हो ना. एखादी गोष्ट आपल्याला चांगली येत असेल तर त्याचा अहंकार बाळगू नये असं भगवंत सांगतात. मग आपण जर समजा पहिले आलो वर्गामध्ये कधी, तर मी पहिला आलो, तुम्ही कोणी पहिले नाही आले, तर अशा प्रकारचा अहंकार आपल्या मनामध्ये नसावा. चिडवायचं नाही कोणाला एखादी गोष्ट आपल्याला चांगली येत असेल तर, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला ती गोष्ट चांगली येते. कारण काय? भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिली आहे म्हणून आपल्याला ती गोष्ट चांगली करता येते. निरहंकार आणि समदुःख सुख, याचं खूप सुंदर उदाहरण नेहमी लक्षात ठेवायचं. समदुःख सुख म्हणजे काय? एक दिवस पावभाजी मिळाली जेवायला तरी आनंदाने खायची, दुसऱ्या दिवशी कारल्याची भाजी मिळाली तरी आनंदाने खायची, हो की नाही. म्हणजे समदुःख सुख. आणि त्यानंतर क्षमाशील असावं. चुकून एखादी चूक कोणाकडून झाली तर काय करायचं? क्षमा करायची.
सम दुःख सुख क्षमी, विसरून जायचं, हो ना. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, काय सांगितलं पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी? संतुष्ट सततम योगी, जो व्यक्ती सदा काय असतो, नेहमी प्रसन्न असतो, है ना. नाहीतर हे हवं ते हवं, माझ्याकडे ऑलरेडी 10 जोड कपड्यांचे आहेत तरी सुद्धा मला अजून कपडे हवे, कारण माझ्याकडे कपडेच नाहीयेत असं मला वाटतं. हे काय आहे? हे सतत काही ना काहीतरी हवं असण्याची ही जी आपली इच्छा आहे, तिला भगवंत म्हणतात थोडं तिला शांत करायचं. संतुष्ट सततम योगी, संतुष्ट असायचं, समाधानी असायचं. यतात्मा दृढनिश्चय, आणि काय? दृढनिश्चय. आता छानपैकी आपण लेवल 1 शिकलो, हो ना. 12वा 15वा अध्याय आपण छानपैकी शिकलो. पण आता काय केलं? आता आपल्याला जिज्ञासूची परीक्षा द्यायची आहे. हा काय झाला आपला? हा निश्चय झाला आपला. जिज्ञासूची परीक्षा मला द्यायची आहे, हा जेव्हा आपला निश्चय होतो तेव्हा आपण काय करतो? नेक्स्ट पायरी काय असते? दृढनिश्चय असतो की मला परीक्षा द्यायचीच आहे. मग परीक्षा द्यायचीच आहे तर देण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी अध्याय पाठ केले पाहिजे, रोज अध्याय म्हटले पाहिजे, रोज त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर हे जे आहे यतात्मा दृढनिश्चय, हा भगवंत म्हणतो असे जे दृढनिश्चयी लोक असतात ना, ते सुद्धा मला खूप आवडतात. काल आपण आणखी एका दृढनिश्चयी व्यक्तीची जयंती साजरी केली. कोणाला सांगता येईल का नाव त्या दृढनिश्चयी व्यक्तीचं? क्या बात आहे, छत्रपती शिवाजी महाराज. किती मोठे, किती दृढनिश्चय हा गुण अगदी साकार झालेला प्रत्येका जीवनाच्या प्रत्येका प्रसंगात आढळतो आपल्याला, हो ना. किती मोठा दृढनिश्चय. पहिल्यांदा तर जाऊन प्रतिज्ञा घेतली, स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. केवढा मोठा दृढनिश्चय. कशी परिस्थिती होती तेव्हाची माहितीये का? आजूबाजूला किती शाह्या होत्या माहितीये का? 1, 2, 3, कोणाला सांगता येतील का किती शाह्या होत्या शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला? किती शत्रू होते सांगता येतील का? मुघल शत्रू किती होते? म्हणजे पहिले तर होते आदिलशाही, दुसरी होती निजामशाही, तिसरी होती मुघल, मग होते बरीदशाही, मग कुतुबशाही. 5-5 शाह्या होत्या. हे तर होतच. त्याच्यानंतर आतले शत्रू किती होते? आपलेच मराठी लोक किती शत्रूंमध्ये होते? भरपूर होते. अगणित शत्रू शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला होते. तरी सुद्धा त्यांनी कशाची प्रतिज्ञा केली की नाही, असं अन्यायाचं वातावरण आपल्या आजूबाजूला राहता कामा नये, है ना. माझे शेतकरी रडतायत, माझ्या आजूबाजूच्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत, अजिबात असं होता कामा नये. आपले ब्राह्मण पूजा करू शकत नाहीयेत, वेद पठण होऊ शकत नाहीयेत, नॉर्मल शेतकरी शेती करू शकत नाहीयेत, व्यापारी व्यापार करू शकत नाहीयेत. अशा प्रकारे असं जर राष्ट्र असेल तर अशा राष्ट्राची प्रगती थोडी होणार आहे, कधी नाही होणार आहे. मग यासाठी काय करायचं? यासाठी स्वराज्य हवं, स्वतःचं राज्य हवं. सो आपल्या लोकांना समजून घेणारे राजे हवे. आणि तसं राज्य स्थापन करणार कोण करणार? मग आपणच करणार, दुसरं कोण करणार? शिवाजी महाराज तेव्हा किती वर्षाचे होते माहितीये का कोणाला? किती वर्षाचे होते? 14 वर्षाचे होते, हो ना. एकदम छोटेसे 14 वर्षाचे, आपल्याच वयाचे होते बेसिकली. आणि त्यांचे मित्र पण कोण होते मग? तानाजी होते, येसाजी होते, कोण कोण होते? सगळे मित्र. ते त्यांचं पण वय काय होतं? शिवाजी महाराजांचेच मित्र ते. शिवाजी महाराज 14 वर्षाचे तर त्यांचे मित्र पण 14, 15, 12, 10 अशा वयाचे त्यांचे सगळे मित्र. आणि त्यांच्याकडे काय साधनं होती? साधनं काहीच नव्हती. तलवारी पण त्यांच्या छोट्या छोट्या तलवारी, त्या तलवारी त्यांच्याकडे होत्या आणि बाकी काही नव्हतं, है ना. तरी सुद्धा त्यांनी काय केलं? तरी सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या शत्रू राष्ट्रांबरोबर पंगा घ्यायचं ठरवलं, हो ना. एवढ्याशा लहान वयामध्ये काही नव्हतं त्यांच्याकडे, तरी सुद्धा. का बरं? कारण भगवंतावरती विश्वास होता, है ना. काय प्रतिज्ञा घेतली होती शिवाजी महाराजांनी? आठवत आहे का? आपल्या सगळ्यांना पाठ आहे ते वाक्य. काय केलं? महादेवाच्या पिंडीवरती आपली करंगळी ठेवली, करंगळी कापली, त्याचा रक्ताची अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती झाला. आणि काय म्हटलं शिवाजी महाराजांनी? हे राज्य व्हावे ही तो, कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. असं कधीच नाही म्हटलं की माझी इच्छा, मला वाटतंय. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आता भगवंताची इच्छा आहे म्हटल्यावरती भगवंत करून घेईल हे सगळं काम आपल्याकडून. फक्त आपल्याला काय करायची आवश्यकता आहे? आपल्याला फक्त एक दृढ निश्चय, एक निश्चय करण्याची आवश्यकता आहे, है ना. आता आपण काय शिकतो मग शिवाजी महाराजांकडून? आपला निश्चय करायचा आणि आपलं काम नीट करायचं. बाकी सगळं कोणावरती सोडायचं? बाकी सगळं भगवंतावरती सोडायचं. तो बरोबर निभावून नेईल, हो की नाही.
मग किती सारे कठीण कठीण प्रसंग होते. अफजल खानाचा वध करणं सोपं होतं का? अजिबात सोपं नव्हतं. प्रचंड कठीण होतं, की म्हणजे जेव्हा अफजल खान ज्या क्षणी निघाला विजापुरातनं त्या क्षणी सगळे लोक होते की आता शिवाजीचं काही खरं नाही, आता झालं सगळं संपलं. पण शिवाजी महाराज तसे होते नाही. कोणी आई भवानीवरती सोपवून दिलं, मी माझं माझं काम नीट करणार, बाकी आई भवानी सांभाळून घेईल. भगवंतावरती विश्वास. हो ना. त्यानंतर कुठे, त्यानंतर पन्हाळगडाचा वेढा, त्यातून पण सुटणं खूप कठीण होतं. सिद्धी जौहर अत्यंत खुंखार असा सरदार होता, ज्याच्यात आवडीतून कोणीही निसटणं अशक्य गोष्ट होती. तरी सुद्धा शिवाजी महाराज निघाले. बाजीप्रभूंची सोबत होती त्यांना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावनखिंडीची गोष्ट, हो की नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, आग्र्याला औरंगजेबाने कैद करून ठेवलं होतं. आग्र्यातून निघणं पण अशक्य गोष्ट होती. पण भगवंताच्या कृपेने तिथूनही ते निघाले. आणि औरंगजेबाला तिथे सुद्धा हातावरती तुरी दिल्या. औरंगजेब शेवटी शेवटी शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर, शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाने कितीतरी दख्खन मोहिमा आखल्या, तरी सुद्धा त्याला जिंकता नाही आलं मराठी साम्राज्य. का बरं? कारण की हा जो दृढनिश्चय शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला दिला होता, त्यांच्या सैनिकांना दिला होता, त्यांच्या राष्ट्रातल्या सगळ्यांना दिला होता. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांनंतर कोण होतं? संभाजी महाराज होते, हो की नाही. संभाजी महाराजांचे पण कशा प्रकारे हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर सुद्धा 25 वर्ष महाराष्ट्राला एकही राजा नव्हता. 25 वर्ष एकही राजा नव्हता. असा म्हणजे राजा म्हणून राजा कोणीच नव्हता. ना शिवाजी महाराज होते, ना संभाजी महाराज होते. शाहू महाराज सुद्धा कैदेत होते मुघलांच्या. राजा म्हणून नव्हता. तरी सुद्धा आता एखाद्या राष्ट्राला राजा नाहीये तरी सुद्धा ते राष्ट्र जिंकता येऊ नये म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तरी सुद्धा औरंगजेबाला मराठी साम्राज्य जिंकता आलं नाही. का बरं? कारण की हे जे सगळे दृढनिश्चयाचे जे गुण सगळे शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी, शाहू महाराजांनी देऊन ठेवले होते त्याच्यामुळे. हा गुण अत्यंत महत्वाचा आहे. जर हा एक गुण असेल ना तर माणूस काहीही करू शकतो आयुष्यामध्ये. म्हणून भगवंत म्हणतात यथात्मा दृढनिश्चय. हा जो दृढनिश्चय असेल ना तो भक्त माझा काय आहे, तो भक्त माझा सगळ्यात अधिक प्रिय आहे. हो ना. हमारा समय अभी होने जा रहा है ना भैया. कितना समय है हमारे पास अभी? वेळ आपल्याकडे आहे का अजून, की संपत आली आहे वेळ? संपत आली आहे ना. ठीक आहे. आपण पुढचे 5 श्लोक आपले राहिले होते. पुढच्या श्लोकांचा आपण पुढच्या वेळेला अभ्यास करूयात. तोपर्यंत काय करायचंय बेसिकली, आपल्याला रोज अध्याय म्हणत राहायचे आहेत. सगळ्यांनी प्रॉमिस करायचंय. म्हणणार की नाही मनापासून? हा, रोज एकदा तरी आपला अध्याय म्हणून झाला पाहिजे. आणि ध्यानाची प्रॅक्टिस करायची. आता तर आपल्याला आज कळलं पण की ध्यानाची प्रॅक्टिस करायला काहीच नियम नाहीयेत. म्हणजे ते काही नियम नाहीये तिथे करायला का बरं मागे मागे राहायचं. आपल्याला सगळ्यांना फ्रीच्या गोष्टी आवडतात ना, एकावर एक फ्री. तसं ध्यान पण फ्री आहे एकदम. कुठलेही नियम नाही, काही द्यावं लागत नाही. फक्त आपल्याला शांत बसून एकाग्र चित्त करायचं. जेही तुम्हाला मंत्र आवडेल त्या मंत्रावरती, श्रीराम जय राम जय जय राम आवडेल तर श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ आवडेल तर श्री स्वामी समर्थ, जोही मंत्र आवडेल, ओम नमो भगवते वासुदेवाय आवडेल तर तो, जो मंत्र आवडेल, श्री गणेशाय नमः आवडेल तर तो, त्याच्यावरती मन एकाग्र करायचं आणि ध्यान करण्याची प्रॅक्टिस करायची. कराल का मग? प्रॉमिस? गुड, व्हेरी गुड. चला आपण आजचं सत्र समर्पित करू, भगवंताच्या चरणी अर्पण करू, प्रार्थना म्हणूया. सगळ्यांनी ताठ बसायचंय. व्हेरी गुड. डोळे बंद, भगवंताचं ध्यान करूयात आणि भगवंताला प्रार्थना करूयात की आम्हाला ही सगळी बुद्धी दे, जेणेकरून आम्ही पण भक्ती मार्गावरती पुढे पुढे जाऊ शकू. चला. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री कृष्ण. ताई, खूप छान. खूप छान. आमच्या छोट्या दोस्तांना खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्याबरोबर आम्हालाही मिळालं. म्हणजे असं आम्ही म्हणणार नाही, आम्ही अजून खूप छोटे आहोत. तर असेच प्रेरणा. आणि आता ताई दादानं तुम्ही ताईला प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही आता ताईची ओळखच आहे. ताईनी 6 महिन्यात संपूर्ण गीता पाठ केलेली आहे. तर तुम्ही ताईला वर्षभरात. प्रॉमिस वर्षभरात
पण ताईला तुम्ही प्रॉमिस करा की आम्ही पण या वर्षी संपूर्ण गीता पाठ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ताईने जसा निश्चय सांगितला तसा जर निश्चय केला तर नक्की ते साध्य होणार आहे. तर असं हे ताईने दिलेलं उत्तम विवेचन आपल्याला खूप समाधान देऊन गेलं. ताई, आम्हाला विवेचन दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या छोट्या दोस्तांना ताई दादांना जोडून देणारे त्यांचे शिक्षक वर्ग यांचेही मी आभार मानते. ताई, तुझेही आभार, धन्यवाद. आणि गीता परिवारातील माझे सर्व बंधू भगिनी यांचेही मनापासून आभार मानते. जय श्री कृष्ण. जय श्री दीदी कृष्ण। प्रार्थना से संपूर्ण करें। प्रार्थना कर ली भैया हमने। अच्छा, ओके प्रार्थना. ठीक। ओके. ठीक है, चलो समापन इस कर सप्ताह सकते हैं। पुनः भेंट होगी, तब तक के लिए सभी को प्रणाम, वंदन, जय श्री कृष्ण। जय श्री